हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 12-14. आजची तारीख आहे 7 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजत आले आहे. हळूहळू हलकी हलकी बारिश सुरू आहे, त्यामुळे मला मोबाईलला कवरअप पण करायचं आहे. अनफॉर्च्युनेटली मी मोटो G3 याच्यावरून रेकॉर्ड करत आहे, ज्याच्यातून माझा डेटा ट्रान्सफर होणं बहुत कठीण आहे. बट मी प्रयत्न करील का याचा डेटा ट्रान्सफर होईल, कारण हा USB कनेक्ट होत नाही, चार्जिंगनी कनेक्ट होत नाही, शेअरिटनी पण कनेक्ट होत नाही. त्यामुळे याच्यात आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं वॉज रिअली रिस्की. सो बादल नाही का बहुत अजीब बोलते यार. या म्हणजे असं म्हणलं आता काय झालं, आता तो म्हणे की भाऊ मी येऊ का म्हणे वाड्यावर 10 वाजता वगैरे. म्हणलं ठीक आहे. मग मी फोन लावला. आता म्हणलं ठीक आहे येतं का म्हणलं. हा तो म्हणे मी विशालकडे जातो म्हणे, माझी टेस्ट आहे म्हणे, उद्या ट्युशनचं आहे, तसं तसं आहे, तर इकडून असं करायचं, इकडून तसं कसं आहे, माझ्या क्लासमध्ये 2 पोरं वगैरे. तो येतं का नाही एवढं सांग ना. अरे ऐकून दे माझं असं आहे तसं आहे. तो त्याचंच गाणं सांगते, येतं का नाही, हो का नाही, हे तसं आहे, हो तर हो नाही तर नाही. आपलंच गाणं सांगतात, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं करायचं, असं करायचं आहे, इथून हे करायचं आहे. हां तर जाऊ दे, लेट गो पार्ट. सो अरे वा, पाऊस गेला पण दॅट इज रिअली गुड. सो आजचा वार होता शनिवार, आणि ॲज एम एक्सपेक्टेड की आजचा दिवस वॉज रिअली काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. असं मला वाटत होतं की आज असं काहीतरी दिवस राहीन बा. बट अनफॉर्च्युनेटली आज असा तो दिवस नव्हता. म्हणजे आज मी असं एक्सपेक्ट केलं होतं की आज मस्त बारिश राहीन, मस्त मी मित्रांना कॉल करीन, आणि मित्रांना कॉल करून मग मस्त आपण जाऊ, मग मस्त बाईक काढू आपापल्या आणि मस्त रोड ट्रिप करू. इट वॉज रिअली गुड टू बी अ पार्ट ऑफ. सो अशाप्रमाणे विचार केला आणि अशाप्रमाणे होईल असं मला वाटलं. बट अनफॉर्च्युनेटली असं काहीच नाही झालं. सो याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होते. फर्स्ट ऑफ ऑल, ज्याच्यासाठी आपण चाललो होतो म्हणजे पाऊस, तोच नव्हता. फुल गरमी आयची. अरे भाऊ मी आंघोळ केली डूड या. सो फुल गरम. ओके. दुसरं आहे, आईची तब्येत होती खराब, त्यामुळे तिला न्यायचं होतं दवाखान्यात. सो दॅट्स अ रिअली नाईस. आईची तब्येत होती खराब, त्यामुळे तिला न्यावं लागलं दवाखान्यात. आईची तब्येत होती खराब, मग तिला न्यावं लागलं दवाखान्यात. और एक बार, आईची तब्येत होती खराब, मग तिला न्यावं लागलं दवाखान्यात. अरे अरे वा, आईची तब्येत होती खराब, मग तिला न्यावं लागलं दवाखान्यात. अरे मेरे बाप. ओके, अजून पुढे राईम करू. आईची तब्येत होती खराब, तिला न्यावं लागलं दवाखान्यात, त्यामुळे मी नाही गेलो आत नाही रे, त्यामुळे मी नाही गेलो आज रोड ट्रिपवर. आय जस्ट लाईक राईम्स, हे राईम्स नाही झालं. हां, तर काय झालं की आईची होती तब्येत खराब, मग तिला न्यावं लागलं दवाखान्यात. सो तब्येत खराब होती, त्यामुळे तिला दवाखान्यात न्यावं लागलं. सो त्यामुळे काय झालं की 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 वडा हॅपन. त्याच्यानंतर काय झालं की हां, तिला दवाखान्यात नेलं. ह्या ॲक्च्युली पावसाचा मोसम होता, त्यामुळे ऐकून घे, आज रोड ट्रिप नाही जायचं रिझन खूप सारे होते. फर्स्ट ऑफ ऑल पाऊस नव्हता. दुसरं होते ते पोरच नव्हते. म्हणजे सगळेजणं ट्युशन क्लासेसला गेले होते. ते 1:30 वाजता वगैरे घरी येणार होते. ओके, तर ते 1:30 वाजता आपण रोड ट्रिपवर जातो जरी म्हणलं, तरी एवढ्या गरमीमध्ये तर बिलकुल इच्छाच होणार नव्हते. ओके, 1:30च्या नंतर मग माझ्या अशी खूप सारे काम होते, कारण मला नाही का आईला घेऊन दवाखान्यात जायचं होतं. सो मी दवाखान्यात गेलो, आणि दवाखान्यातून मग मी आत्ता 8 वाजता घरी आलो. सो इट्स जस्ट लाईक अ रिअली लॉंग रन. सो ते जमलंच नाही आज. सो आज मला एक चांगली गोष्ट माहीत पडली का उद्या आम्ही जाणार रोड ट्रिपला. सो सगळेजण तर रेडी आहे. दॅट्स गुड, आणि दॅट इज ऑल्सो आय वॉन्ट. आता मला उद्या पाऊस असो का नसो, आय डोंट नो, बट मी उद्या तर जाईनच या. आणि उद्या संडे पण आहे, आणि सोमवारी मला नाईट शिफ्टला जायचं आहे. सो काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे सोमवारी कसं मस्त उद्या रोड ट्रिप करू, रात्री म्हणजे दिवसभरात, रात्री मस्त झोपू, सोमवारी सकाळी उठून मस्त तयारी करून 11 वाजताची गाडी पकडून आपण करीब 1 वाजता पोहोचू. 1 वाजता पोहोचल्यानंतर मग इट इज गुड, राईट. सो या, सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट.
आज काही जास्त रेकॉर्ड वगैरे करत नाही, कारण आज मला जास्त बुरुष वाटून नाही राहिलं आहे. सो विशालकडे जायचं आहे. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 12-14. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.